नमस्कार. पंढरपूर पेपर्समध्ये आपलं स्वागत आहे. आज पंढरपूर या तीर्थक्षेत्रा ठिकाणी अधिक मासानिमित्त सोलापूर जिल्ह्याच्या खासदार प्रणितीताई शिंदे व मुळशीचे आमदार शंकरभाऊ मांडेकर यांनी विठ्ठल दर्शनासाठी आला असता पंढरपुरातील कोरोना बाधित प्रतिनिधीने त्यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या. लोकांना जे कॉरिडॉरमध्ये आहेत बाधित आहेत त्यांच्या समवेत आपण कलेक्टरांसोबत मीटिंग लावणं गरजेचं आहे. ते मी लावेन. सगळ्यांना विश्वासात घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. खास करून जे बाधित आहेत, ज्यांची घरं किंवा ज्यांची दुकानं ही सरकली जाणार आहेत किंवा काढली जाणार आहेत, त्या लोकांना विश्वासात घेणं आणि लोकशाही पद्धतीने हे होणं. म्हणून तुमचा पाठिंबा आहे का कॉरिडॉरमध्ये? तुमचं कॉरिडॉर करू पाहतोय. विश्वासातल्या लोकांना कुठली घेतली जात नाही. त्यांनी सरकारने प्रशासकीय लेवलला जी ठराव पाठवला आहे तर 93 ते 94% लोकांचा विरोध असताना सुद्धा तिथले स्थानिक तयार आहे असा हा प्रोपोगंडा केला जातो. हे कुठंतरी लोकशाही मार्गाने जावं. इथल्या नेमक्या भाविकांच्या, नागरिकांच्या, व्यापाऱ्यांच्या गरजा काय आहेत आणि त्याला उत्तर देणारा आराखडा आम्ही सादर केला. तर तो बाकीच्या राहिल्या बाजूला ह्यांचाच फक्त विकास आराखडा घेतला जातो. तर कृपया लोकशाही मार्गाने सर्वांना विश्वासात घेऊन योग्य ती कार्यवाही व्हावी अशी विनंती आम्ही बाधितांच्या वतीनं आपल्याला करत आहोत. योग्य त्या मार्फत योग्य त्या व्यक्तीपर्यंत तुम्ही आमचा पोहोचवावा हे आम्ही नक्की प्रयत्न. बस तुम्हाला त्याच्यात ठीक आहे. मला यातले काय माहित नाही, पण ठीक आहे. तुमचं काय सगळ्यांना नक्की पोहोचू. भानगड अशी आहे की सध्या फक्त दडपशाहीने चाललंय. ठीक आहे, मी बोलतो. काय सांगत नाहीये एवढं करा सर, विनंती आहे.